हॅलो. स्नेहा आवाज येतो माझा? PDF मधला पेज नंबर 52 ओपन करा. इलस्ट्रेशन नंबर 14 बघा. इलस्ट्रेशन नंबर 14 ओपन करा. पेज नंबर 52 इलस्ट्रेशन नंबर 14. त्याच्यात काय म्हटलंय? Pessimistic Limited manufacture 3 types of brands. The cost details are as under. Cost details दिलेले आहेत आणि 3 ब्रँड दिले आहेत, कोको, स्ट्रॉबेरी, लिम्का. आता त्याच्या डायरेक्ट मटेरियल पर युनिट. डायरेक्ट मटेरियल पर युनिट तुम्हाला काय केलेलं आहे? डायरेक्ट मटेरियल पर युनिट तुम्हाला कॉस्ट दिलेली आहे पर युनिटची. कोको ₹50, स्ट्रॉबेरी ₹40, लिम्का ₹40. डायरेक्ट लेबर ₹10 पर अवर. डायरेक्ट लेबर सुद्धा तुम्हाला कॉस्ट दिलेली. कोको 30, स्ट्रॉबेरी 40, लिम्का 50. देन प्रोडक्शन ओव्हरहेड्स पर युनिट. पर युनिट प्रोडक्शन ओव्हरहेड्स दिलेले आहेत 30, 40 and 50. देन टोटल कॉस्ट तुम्हाला दिली आहे. प्रोडक्शन युनिट्स दिले आहे. टोटल प्रोडक्शन युनिट कोकोचं किती आहे? 10,000, स्ट्रॉबेरी 20,000 टोटल युनिट्स आणि लिम्का 30,000. द कंपनी वॉज ॲब्झॉर्बिंग ओव्हरहेड्स ऑन द बेसिस ऑफ डायरेक्ट लेबरर्स. मिस्टर Dharia, who has completed his CMA, has been appointed as a management accountant. He suggested that the company should introduce ABC. He identified cost drivers and cost pools as follows. आता ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कॉस्ट ड्रायव्हर्स दिले आहेत, कॉस्ट दिलेले आहेत. स्टोर रिसिव्हिंग कॉस्ट ड्रायव्हर आहे रिक्विजिशन्स. अमाऊंट आहे 2 लाख, कॉस्ट आहे 2,96,000. इन्स्पेक्शन प्रोडक्शन रन्स कॉस्ट ड्रायव्हर आहे, कॉस्ट आहे 8,94,000. डिस्पॅच कॉस्ट ड्रायव्हर आहे, ऑर्डर्स एक्झिक्युटिव्ह कॉस्ट आहे 2,10,000. मशीन सेटअप्स कॉस्ट ड्रायव्हर्स आहे, नंबर ऑफ सेटअप्स आणि कॉस्ट आहे 12 lakhs. देन नंबर ऑफ सेटअप्स कोकोचे रुपीज दिलेले आहेत, स्ट्रॉबेरी लिम्का नंबर ऑफ सेटअप्स 360, 390, 450. नंबर ऑफ ऑर्डर्स 100. आता हे रुपीजची गरज नाही आहे कारण हे तुम्हाला नंबर ऑफ सेटअप्स दिलेले आहेत. सो रुपीज हे चुकलेलं आहे त्यांचं. 180, 270, 300. प्रोडक्शन रन्स 750, 150, 1,200 and purchase requisition 300, 450. बट कम्पेअर कॉस्ट ऑफ 3 प्रोडक्ट बेस्ड ऑन ऍक्टिव्हिटी. आता फक्त तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. ओके. आता मला एक सांगा, सेटअप टोटल सेटअप किती दिलेला आहे? कुणीतरी अनम्यूट करत राहा, मला आन्सर हवे तुमच्याकडून. टोटल सेटअप्स किती दिलेले आहेत इथे? मशीन सेटअप्स कॉस्ट किती दिलेली आहे सेटअपची प्रॉब्लेम मध्ये? सेटअपची कॉस्ट किती दिलेली आहे? 12 lakh. 12 lakh. आता आपल्याला टोटल सेटअप्स काढायचे आहेत आणि नंबर ऑफ सेटअप्स किती दिलेले आहेत बघा इथे. कोको दिलेले 360. आता आपण काय करतोय? पर कॉस्ट ड्रायव्हर काढतोय, पण ते काढत असताना आपण ओव्हरऑल काढतोय, कुठल्याही एका पर्टिक्युलर प्रोडक्टचं काढत नाही, तिन्ही प्रोडक्टचं मिळून काढतोय. म्हणून मग आता काय करणार, त्याला नंबर ऑफ सेटअप्सने डिवाइड करावं लागेल. सेटअप्स मशीन सेटअप्स 12 lakh डिवायडेड बाय काय म्हटलेलं, कॉस्ट ड्रायव्हर काय, नंबर ऑफ सेटअप्स. नंबर ऑफ सेटअप्स आहे इथे. मग टोटल नंबर ऑफ सेटअप्स किती येतात बघा, 360 प्लस 1,200. 1,200. म्हणून सेटअप्स डिवायडेड बाय नंबर ऑफ सेटअप्स. सेटअप्स किती आले? 12 lakh डिवायडेड बाय नंबर ऑफ सेटअप्स 1,200. म्हणजे टोटल रेट पर कॉस्ट ड्रायव्हर किती मिळालं? ₹1,000. हा. देन पर ऑर्डरला आता काय करायचं इथे बघा, डिस्पॅच ऑर्डर एक्झिक्युटेड. सो डिस्पॅच किती दिलेलं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये? डिस्पॅच ऑर्डर कॉस्ट किती दिली आहे? डिस्पॅचची कॉस्ट किती दिलेली आहे?
2,10,000. 2,10,000 डिवायडेड बाय कॉस्ट ड्रायव्हर काय म्हटले कॉस्ट एक्झिक्युटेड मग इथे नंबर ऑफ सॉरी ऑर्डर एक्झिक्युटेड मग इथे नंबर ऑफ ऑर्डर्स किती दिलेले आहेत बघा टोटल करा नंबर ऑफ ऑर्डर्सची आणि त्याने डिवाइड करा 180 प्लस 270 प्लस 300 किती होतात नंबर ऑफ ऑर्डर्सची टोटल करा 750. 750 so 2,10,000 divided by 750 answer आला 280 okay then next येतं प्रोडक्शन रन्स मध्ये प्रोडक्शन रन्स कॉस्ट ड्रायव्हर कसलं म्हटलेलं आहे इन्स्पेक्शनचं बरोबर आहे प्रोडक्शन रन जे कॉस्ट ड्रायव्हर आहे ते कशाचं म्हटलेलं आहे इन्स्पेक्शनचं म्हणजे इन्स्पेक्शनची टोटल कॉस्ट किती आहे 8,94,000 डिवायडेड बाय प्रोडक्शन रन ऍक्टिव्हिटी डिवायडेड बाय कॉस्ट ड्रायव्हर करतो ना आपण ऍक्टिव्हिटी आहे इन्स्पेक्शन डिवायडेड प्रोडक्शन रन्स किती आहेत टोटल बघा इथे 750 प्लस 1050 प्लस 1200 3000 बरोबर आहे सो 8,94,000 डिवायडेड बाय 3000 आन्सर आला 298 त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलंय प्रोडक्शन रन झालं ऑर्डर झालं परचेस ऍक्विजिशन कशाचं कॉस्ट ड्रायव्हर आहे स्टोअर रिसिव्हिंगचं परचेस रिक्विजिशन जे आहे कशाचं कॉस्ट ड्रायव्हर आहे स्टोअर रिसिव्हिंगची टोटल अमाऊंट किती आहे 2,96,000 2,96,000 डिवायडेड बाय परचेस रिक्विजिशन मग त्याची टोटल करा परचेस रिक्विजिशनची 300 प्लस 450 प्लस 500 किती होते परचेस रिक्विजिशनची टोटल किती होते 1,250. 1,250 मग आन्सर मिळतं आपल्याला 236.8 ओके हे झालं आता आपलं कॉस्ट पर ड्रायव्हर आपण फाइंड आउट केले आता आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट काढायचं आहे आता इथं डायरेक्ट मटेरियल घेतलेलं आहे 5 लाख 8 लाख 12 लाख कुठून घेतलं असेल हे सांगा मला कोण सांगू शकतं हे डायरेक्ट मटेरियल 5 लाख 8 लाख 12 लाख कसं काय घेतलं हॅलो सर हा बोल ना सर डायरेक्ट मटेरियल पर युनिट इंटू प्रोडक्शन म्हणजे युनिट्स बरोबर आहे डायरेक्ट मटेरियल पर युनिट इथे म्हटलेलं आहे डायरेक्ट मटेरियल पर युनिट किती दिलेलं आहे 50 रुपीज 50 40 आणि 40 आणि प्रोडक्शन युनिट्स किती आहेत बघा कोकोचे आहेत 10,000 स्ट्रॉबेरी 20,000 लिमका 30,000 मग कोकोचे डायरेक्ट मटेरियल पर युनिट 50 इंटू प्रोडक्शन युनिट्स कोकोचे 10,000 त्याच्याने तुम्हाला डायरेक्ट मटेरियल कॉस्ट मिळेल सो डायरेक्ट मटेरियल कॉस्ट किती येईल मग तुमची 5 लाख कोको स्ट्रॉबेरीची किती येईल सांगा मला स्ट्रॉबेरी 8 लाख 8 लाख स्ट्रॉबेरी 8 लाख आणि देन लिमका 12 लाख 12 लाख ओके सो डायरेक्ट मटेरियल मिळालं सेम तुम्हाला त्याच पद्धतीने डायरेक्ट लेबर सुद्धा करायचं आहे डायरेक्ट लेबरची तुम्हाला कॉस्ट दिलेली आहे 30 40 आणि 50 इंटू प्रोडक्शन डायरेक्ट मटेरियल देन डायरेक्ट लेबर $10,000 इंटू 30 म्हणजे 3 लाख आलं तुमचं डायरेक्ट लेबर कोकोची देन स्ट्रॉबेरीची किती येईल 16 lakhs इथे तर स्ट्रॉबेरी किती वेळ लागतोय
सर तुम्ही हे टोटलच विचारते ना? हा टोटल कॉस्ट हे आता कोको स्ट्रॉबेरी लिमका आपण सेपरेट केलं ना तिन्हीचं डायरेक्ट मटेरियल झालं हा. त्याच पद्धतीने डायरेक्ट लेबर आपण फाइंड आउट करतोय. तिन्ही प्रोडक्टचं सेपरेट हे काढतोय आता कॉस्ट स्टेटमेंट बनवतोय आपण. 16 lakh स्ट्रॉबेरी. कसं 16 लाख येईल? दोन्हीचे टोटल डायरेक्ट लेबरचं काढून घेतलं ना आपण. डायरेक्ट लेबर्स कुठे काढलंय? मी तेच विचारतो डायरेक्ट लेबरचं काढा सांगतोय तुम्हाला मी. 8 lakh. 8 लाख ते आपण काढलंच नव्हतं कोणी मी त्यासाठी थांबलोय तुमचे आन्सर बघतोय. तू डायरेक्ट काढलंस आन्सर. देन लिमका 15 लाख हे बरोबर आले सगळ्यांचं डायरेक्ट लेबर. आम्ही बरोबर आले 8 लाख 3 लाख 8 लाख 15 लाख. हा सर बरोबर आलंय. आता प्राइम कॉस्ट काढायचे. प्राइम कॉस्ट म्हणजे डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट मटेरियल. ओके. सो 5 लाख प्लस 3 लाख 3 lakh. 8 लाख आलं कोकोचा प्राइम कॉस्ट. देन स्ट्रॉबेरी किती? 8 लाख प्लस 8 लाख 16 lakh. आणि लिमका 12 लाख प्लस 15 लाख किती आला? 27. ओके. देन ऍड ओव्हरहेड्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? ओव्हरहेड्स ऍड करायचे. आता ओव्हरहेड्स मध्ये इथे आपल्याला दिलेले ओव्हरहेड्स आहेत. सो स्टोअर रिसिव्हिंग फर्स्ट वन आपण काय घेऊयात? स्टोअर रिसिव्हिंग. स्टोअर रिसिव्हिंगची पर कॉस्ट आपण किती काढलेली आहे? रेट पर कॉस्ट ड्रायव्हर सांगा मला. पर रिक्विजिशन दिले ना कॉस्ट ड्रायव्हर त्याला. हा सर बरोबर. रिक्विजिशन 236.8. 236.8 इंटू आपले काय करणार? ह्याला इंटू कशाने करणार? नंबर ऑफ सेट युनिट्स, प्रोडक्शन युनिट्स. कोकोचे स्ट्रॉबेरीचे हे जे 10,000 20,000 30,000 युनिट्स दिलेले आहेत ना तेव्हा आपल्याला टोटल ओव्हरहेड्स मिळणार आहे. सर नाही सर परत सांगा. हे जे 10,000 आहे कोको. हा सर. ओके. इंटू स्टोअर रिसिव्हिंग किती आहे? थांबा जरा. नाही सॉरी त्याने नाही 236 नाही. स्टोअर रिसिव्हिंग दिले तुम्हाला. आता याच्यात तुम्हाला स्टोअर रिसिव्हिंगला ऍक्विजिशन घेतले ना परचेस रिक्विजिशन. सो परचेस रिक्विजिशनचे युनिट्स किती दिलेले तिथं? कोकोचे 300. ओके. सो 300 इंटू 236.8. हा सर बरोबर येते 71,040. हा कारण तुम्हाला माहिती आहे आपण मगाशी टोटल घेतली होती याची तेव्हा आपण पर युनिट पर कॉस्ट काढलं. आता आपल्याला सेपरेट करायचे कोको स्ट्रॉबेरी लिमका. मगाशी आपण हे 300 प्लस 440 50 प्लस 500 टोटल मिळून आपण घेतले होते किती? इक्वेशन 1250. आता त्याच्याने आपण पर कॉस्ट काढली. आता आपल्याला इथे प्रोडक्ट वाईज वेगळी करायची होती म्हणून इथे 300 इंटू 236 इंटू 8. सेम आता स्ट्रॉबेरीला काय होईल? 236.8 इंटू 450. 236.8 इंटू 450 किती आला? 1,06,560. सेम पुन्हा तसंच लिमकाला सुद्धा 236.8 इंटू 500 1,18,400 बरोबर आलं? आलाय सर.
देन सेम आता सगळ्या पुढे इन्स्पेक्शन. आता झालं इथे झालं स्टोर रिसिव्हिंग. देन सेकंड ओव्हरहेड्स कोणता आहे? इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शनचा कॉस्ट ड्रायव्हर कोणता आहे? प्रोडक्शन रन्स. म्हणून इथे आपण बघणार द पर प्रोडक्शन रन. पर प्रोडक्शन रन किती आहे? 298. सो 298 इंटू प्रोडक्शन रन्स किती दिलेले आहे? कोकोचा युनिट किती आहे? प्रोडक्शन रन 750. So 298 into 750. Two lakh 23,500. बरोबर आलं? आम्ही आलाय सर. देन स्ट्रॉबेरी 298 इंटू किती करणार? 1050. 1050. 1050. 3,12,900. देन लिमका किती आलं मला सांगा? 57,600. ओके, राईट. देन नेक्स्ट कोणतं येईल मग? कॉस्ट ड्रायव्हर, सॉरी, ओव्हरहेड्स. ऍक्टिव्हिटी मध्ये बघा नेक्स्ट ओव्हरहेड कोणतं दिलेलं आहे? स्टोर रिसिव्हिंग झालं, इन्स्पेक्शन झालं, त्याच्यानंतर डिस्पॅच. डिस्पॅचला कॉस्ट ड्रायव्हर आहे ऑर्डर एक्झिक्युटिव्ह पर ऑर्डर. सो किती आलेले? 280 इंटू नंबर ऑफ ऑर्डर्स किती दिलेले आहेत? 180 इंटू 180. काढा ते सुद्धा मला सांगा. कोको, स्ट्रॉबेरी, लिमका काढल्यानंतर सांगा किती आले ते. किती आले आम्ही? कोको स्ट्रॉबेरीचं 50,400. कोकोचं 50,400 आहे. हा सॉरी सर, कोकोचं स्ट्रॉबेरी अक्षी 75,600. 75,600. देन लिमका 84,000. 84,000. सेम. आता त्याच्यानंतर कुठलं आहे तुमचं लास्ट ऍक्टिव्हिटी कोणती म्हटलेली आहे ओव्हरहेड्सला? मशीन सेटअप. मशीन सेटअप. सो त्याचा कॉस्ट ड्रायव्हर नंबर ऑफ सेटअप. नंबर ऑफ सेटअप कुठे? तुमचे सेटअप किती? 1000. सो 1000 इंटू नंबर ऑफ सेटअप्स बघा 360. 360. सो 1000 360,000. so 3,60,000. कोको, स्ट्रॉबेरी 390,000 आणि 450,000. 4,50,000. आता ह्या सगळ्याची टोटल करा. टोटल केल्यावरती तुम्हाला मिळेल स्टेटमेंट ऑफ कॉस्ट प्रत्येकाचं किती आहे. कोकोची किती होती टोटल कॉस्ट? थ्री 5 लाख आणि 3 लाख जर ऍड करत असाल तर 8 लाख करू नका. त्याची टोटल येते 8 लाख. तर ते पण करायला 8 लाख परत ऍड. त्याच्यामुळे 5 लाख 3 लाख स्किप करा आणि 8 लाख पासून जरी तुम्ही टोटल केली तरी चालेल.
आलं बरोबर आले टोटल 1 लाख तर 15 लाख 4,940 चेक करा टोटल साक्षी बरोबर आहे टोटल हो सर. झाला करून तिन्हीचं पण सर तिन्ही अमाउंट बरोबर आहेत. बरोबर आहेत ना ओके समजला प्रॉब्लेम तुम्हाला थोडक्यात काय करायचं असतं रे त्याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंत कॉस्ट बेस अकाउंटिंगला तुम्ही शिकलात की तुमच्या ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या कॉस्ट पर ड्रायव्हरने त्याला डिवाइड करून तुम्ही त्याची पर कॉस्ट काढून घेणार रेट पर कॉस्ट ड्रायव्हर ते झाल्याच्या नंतर तुम्हाला नंबर ऑफ सॉरी डायरेक्ट मटेरियल तुम्हाला दिलेलं असेल किंवा नसेल डायरेक्ट मटेरियल कॉस्ट डायरेक्ट कॉस्ट दिलेली असेल तरी ठीक आहे नसेल तर नंबर ऑफ युनिट्स दिलेले असतील आणि पर कॉस्ट दिलेली असेल त्यांनी मल्टिप्लाय करायचे असेल डायरेक्ट लेबरला आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरहेड जे आहे ते काय करायचं ते जेवढे युनिट्स दिलेले आहेत त्या युनिटने तुम्हाला जे तुम्ही पर युनिट काढले पर कॉस्ट ड्रायव्हर काढलेले आहे त्याला मल्टिप्लाय करून तुम्हाला अमाऊंट काढायचं ओके सो याची तुम्ही प्रॅक्टिस करत राहा अनसॉल्व मधले सुद्धा क्वेश्चन बघा आणि जर कुठे प्रॉब्लेम येत असेल तर मला विचारत जा ओके त्यावेळेस आपण सॉल्व्ह करत जाऊ अजून कोणाला काय डाऊट आहे याच्यात समजलेलं नाही असं कोण आहे कुठला हे समजलेलं नाही पॉइंट आदित्य अक्षय अमेय सनी साक्षी तनया फुलूद असं कोणतं पॉइंट आहे का याच्यातलं की समजलेलं नाहीये आता इथे बघा इथे डाऊट का पडला आता ह्या क्वेश्चन मध्ये सांगतो तुम्हाला डाऊट कुठे आला स्टोर रिसिव्हिंग आहे तर स्टोर रिसिव्हिंगला किंवा रिक्विजिशन आता मी इथे घेतलं बघा सेटअप्सला 12 लाख डिवाइडेड बाय 1200 का घेतलं कारण इथं सेटअप्सला ऑलरेडी मशीन सेटअप्स इथं म्हटलेलं आहे मशीन सेटअप्स कॉस्ट ड्रायव्हर म्हटलेलं आहे नंबर ऑफ सेटअप्स मशीन सेटअप दिले 12 लाख आणि त्याचा कॉस्ट ड्रायव्हर नंबर ऑफ सेटअप्स आपल्याला खाली दिलेलं बघा प्रॉब्लेम त्याची टोटल करून घेतली आपण आणि त्याने डिवाइड करून घेतलं नंबर ऑफ सेटअप सेम पर ऑर्डरला सुद्धा तेच केलेलं आहे नंबर ऑफ ऑर्डर्स आता पर ऑर्डर नंबर ऑफ ऑर्डर्स कुठे ऑर्डर एक्झिक्युटिव्ह इथे दिलेले कॉस्ट ड्रायव्हर म्हणून डिस्पॅचची अमाऊंट घेतली 2,10,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑर्डर्स सेम आता ज्यावेळेला प्रोडक्शन रन्स नंबर ऑफ प्रोडक्शन रन्स इथे दिलेला आहे मग त्याला आपण इन्स्पेक्शनची टोटल कॉस्ट घेतली देन रिक्विजिशन सो परचेस रिक्विजिशन नंबर ऑफ रिक्विजिशन तुम्हाला इथे दिलेलं आहे स्टोर रिसिव्हिंगची अमाऊंट तुम्हाला इथे दिलेली आहे त्या पद्धतीने आपण डिवाइड करून घेतलं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट आणि मग त्याची टोटल करू आपण काय केलं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फाइंड आउट करू ओके